तिने आतापर्यंत किती किती काम केले सिन्स तो चित्रपट येतोय, बरोबर. चित्रपटापर्यंतचा प्रवास मला ऐकायला And आवडेल. I wish I had a college like hers. हा. काय कोर्स आहे ग, सुंदर तयार करून घेतात. मी ओके, तर मी क्विकली एक फ्लेक्स करणार आहे की 10वीत मला किती मार्क मिळालेले. मला 94.3 मिळालेले 10वीत, कारण मी खूप एकदम अभ्यास करायचे, रोज असं 15 तास वगैरे बसून. म्हणून त्यांना वाटलं की काहीतरी एक आता पुढे अभ्यास करेल अजून. मी म्हटलं नाही, एवढंच होतं, मला एवढाच अभ्यास करायचा होता. मग 12वीत रुईयात होते. मग नंतर मी सांगितलं मला ऍक्टिंग ऍक्च्युली सिरियसली करायची आहे, तर माई म्हणाली की शिकायला लागेल. इट इज नॉट जस्ट समथिंग दॅट यू डू. आपण प्रत्येक जे करायचं त्याचा कोर्स करतो तर हा का नाही. कारण गाणंही मी नुसतं की आता मला गायचंय, तर ती म्हणाली क्लासिकली यू हॅव टू ट्रेन. तर ते खूप आहे. कारण जितकं आपण आत्मसात करतो, जितकं आपण शिकतो, तितकं आपण डिलिव्हर करू शकतो. इट्स अ क्राफ्ट, गॉड गिफ्ट, बरोबर आहे. पण तुम्ही स्वतःला त्याच्यात ग्रूम आणि ते पॉलिश होणं पण तितकंच गरजेचं आहे ना, प्रगल्भ होतो आपण. करेक्ट. तर हे घरून सांगितलेलं की यू हॅव टू ट्रेन, प्रॉपर एक ट्रेनिंग पाहिजे. मग व्हिस्लिंग वुड्समध्ये 3 वर्ष ऍक्टिंग शिकले, मग ग्रॅज्युएट झाले आणि मग खूप ऑडिशन्स करायचे, खूप ॲड्सही केल्या. अजूनपर्यंत मी रोज ऑडिशन्स द्यायला जाते, घरून पाठवते. सो दॅट पॅरलली इज हॅपनिंग. आणि मम्मा जेव्हा मेरे साई करत होती, विच इज सो इंटरेस्टिंग की आत्ता माझी फिल्म रिलीज होतीये पण माझी आई अजूनही मेन रोलच करते, विच इज सो कूल टू सी. म्हणजे फॉर माय फ्युचर ऑल्सो की लाईक एज वुडंट मॅटर. My mom is still doing lead. Oh girl. Yes. तर कुठे होते मी? मम्मा मेरे साई सिरियल मध्ये काम करत होती. तिकडे तिची मैत्रीण शर्मिला शिंदे ताई, तीही ऍक्ट्रेस आहे, आपल्याला माहिती आहे, तिला मी चिवताई म्हणतो. तर ती सेटवर होती, त्या दोघी सेम सिरियल मध्ये होत्या. तर मम्माने तिला सांगितलं, तेव्हा मी कॉन्टेंट नाही बनवायचे, मम्माने तिला सांगितलं की सई असे ऍक्सेंट्स करते. एक व्हिडिओ तुझा ऍक्सेंटचा आला होता, तो मी शर्मिलाला दाखवला. म्हटलं सई असं करते, तर तिला एवढं ते आवडलं. ती मला कुठे शिकली हे सगळं, कारण इंडियामध्ये राहून वेगवेगळ्या परदेशातले ऍक्सेंट येणं ही खूप महत्वाची गोष्ट आणि मेहनतीची गोष्ट आहे. तर तिला ते खूप आवडलं होतं. आणि त्यावेळेला शी वॉज कास्टिंग फॉर अ फिल्म विच इज दिस फिल्म. पण ते मला माहित नव्हतं. आणि मी नाही सांगितलं कधीच की माझ्या मुलीला ऍक्टिंग आहे, कारण तेव्हा ती शिकत होती. मी काही सांगितलं नाही. हे सगळं तिचं फॅन फॉलोईंग आहे, बिकॉज शी हॅज अर्न दिस ऑन हर ओन. म्हणजे माझी मैत्रीण होती, ते बरोबर आहे, तिला माहीत होती सई, पण तिने बरोबर जेव्हा तो रोल आला ते तिचं पण क्रेडिट आहे. आणि ऍक्च्युली ना की एक दरवाजा आपण ओपन करून देऊ शकतो, पण तिथे जाऊन काय आपल्या करिअरचं घडवायचंय ते शेवटी एका व्यक्तीच्याच हातात असतं ना. तिथपर्यंत नेऊन ठेवू शकतेस, बाकी ऑडिशन तिचं आहे, काम तिचं. आणि हे सगळं आशीर्वादाने घडतं. पण तिने खूप प्रेमाने लक्षात ठेवून मला बोलवलं आणि मी तिथे पोचले आणि ती म्हणाली, तर कॅरेक्टर आहे ना ती ब्रिटिश मराठी मुलगी आहे. म्हटलं अच्छा. आणि तेव्हा मी नुसतं ब्रिटिश ऍक्सेंट करायचं, तर ती म्हणाली ब्रिटिश मराठी असं बोल. म्हटलं ओ. मग तिने मला एक रूम दिली, ती मला इकडे प्रिपेअर कर, तुझ्याकडे 10 मिनिटं आहेत आणि मग ये. म्हटलं अच्छा. तर मी एकदम विचार करते ब्रिटिश मराठी कसं बोलू. आणि मग मी गेले, तर तिथे फिल्मचे डिरेक्टर, प्रोड्युसर, सगळी अख्खी टीम होती आणि मी ऑडिशन दिली आणि त्यांचं असं झालं की हो हो ब्रिटिश मराठीच हवं आहे. आणि मग मी म्हटलं ओ लवली. आणि मग ते म्हणाले की दिस म्हणजे ह्या ऍक्सेंटमुळे किंवा खूप ऑथेंटिक वाटेल, की लंडनची मुलगी वाटेल ही, त्यामुळे त्या भूमिकेला पण वजन मिळालं आणि त्या ऍक्सेंट स्किलचं चीज झालं. येस. पण कोणते अमायराला तुला कोणते डायलॉग्स दिले होते? मला हीच स्क्रिप्ट दिलेली, अमायराचेच डायलॉग्स, स्क्रिप्ट वॉज रेडी आणि तेच होते. वाव. अनेकदा ताई असं होतं ना मराठी कलाकारांच्या बाबतीमध्ये की मराठी ऍक्सेंट येतो म्हणून हिंदीमध्ये अनेकदा त्यांना रिजेक्शन फेस करावे लागतात, कारण मराठी टाईपचं ऍक्सेंट आहे किंवा मराठी ऍक्सेंट आहे बोलून. बट हे कसलं टॅलेंट, हे डायरेक्ट ब्रिटिश लँग्वेज बोलताय, बाप रे. आय थिंक सईचा सोल जर्नी पण खूप चांगला आहे. म्हणजे हे असं आत्मसात करणं, निरीक्षण शक्ती, अंडरस्टँडिंग, कारण प्रत्येक भाषेचा एक लहजा असतो बघ, तो समजून बोलणं आणि एक्सप्रेशन्स ऍड करणं त्याच्यामध्ये, मला असं वाटतं ते बॉर्न टॅलेंट आहे.
आणि तू म्हणालीस ना की हो मराठी माणसांना कधी कधी असं क्रिटिसाइज केलं केलं जातं जातं, हो. की तुमचा मराठी ॲक्सेंट येतोय. खरं तर काही चुकीचं नाही. बरेच जे गुजराती आहेत त्यांचा पण येतो, मद्रासी लोकांचा येतो. फक्त कसं असतं समजा कॅरेक्टर मराठी नसेल आणि जर तो ॲक्सेंट आला तर तो कुठेतरी कलेच्या म्हणजे क्राफ्टच्या दृष्टीने कधीतरी आपण कमी पडू शकतो. पण मग मला असं म्हणायचं आहे की ज्या भाषेमध्ये आपल्याला काम करायचं आहे ती भाषा शिकून घेणं हे त्या भाषेचा किंवा भूमिकेचा अभ्यास आहे आणि तो कलाकार म्हणून आपल्याला करावा लागतो आणि खरंय. करायचा आवडीने. मला आजपर्यंत दर्शना कधी मी हिंदीत खूप काम हो, केलं, हो. टेलिव्हिजन हा जास्त हो, हो, करून, हो. बाकी नाही काही. पण कधीही मला असं कोणी म्हटलंच नाही की तू मराठी आहेस का. मला सांगावं लागलं की मी मराठी आहे. सो मला असं वाटतं की ते आपल्यावर पण असलं पाहिजे की मला Grasping. हा आणि मला तो एफर्टफुली काढायचा आहे ॲक्सेंट जिथे नकोय. हां हां. सो मला मराठी भाषा खूप आवडते. वा. माझं मराठीवर म्हणजे प्रभुत्व असं मी म्हणणार नाही, पण मला खूप व्यवस्थित येतं कारण आम्ही मराठीच सगळं शिक्षण पण मराठीमध्ये, पण हिंदी भाषेमध्ये काम करताना प्युअर हिंदी बोलता येतं. वा, कमाल.